राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज अशी स्टोरी बघायची आणि आपल्या स्टोरी म्हणण्यापेक्षा सत्य घटना आणि आपल्या जळगाव नजीक घडलेला विषय. हा विषय जाणून घेण्यापूर्वी एका गोष्टीकडे तुम्ही ध्यान ठेवा. माणूस स्वतःचं जे आयुष्य आहे किंवा पती पत्नीचं रिलेशन ह्याच्याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे, पण स्टोरीच्या माध्यमातून. अशी बधीर झाल्या डोकी बधीर, हुशारपणा निघून गेलाय. जुनी माणसं तुम्ही 80-90 वर्षाची म्हातारी बघितले का? एखाद्याच्या घरापुढं जाळून घेत असती, धान्य पाखडीत असती, काहीतरी काम करत असती, त्याच्या डोक्यावरचा पदर डळत नाही. कोण आले तर पटकून ते असं करणार. आणि आता त्या पाटणी उघड्या, बेंब्या उघड्या, तर 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 लागणार तुम्ही फिरत येत. हा, आमच्या भागात अशी बचक भर दागिने घालायचं, निम्म खरं निम्म खोटं. नवऱ्याने कारची चावी अशी इथं अडकवायची, अशी लोंबली पाय खाली. जी लोंबाची ती लोंबत नाही आणि ही चावी लोंबवतो अशी. अशी दुनिया निघाली या. लय वांगाळ असू द्या. ही जी घटना आहे ही बरंच काही शिकून जाते. आणि पती पत्नीचं रिलेशन संबंध हे सुद्धा असं घट्ट पाहिजेत. नाही थोडं ते ढिल्लं पडलं ना, हात्यार ढिल्लं पडू नाही तर काय संबंध ढिल्लं पडू, पण ढिल्लं पडलं की सापट तयार होती. आणि सापट तयार झाली की कुणीतरी तयार असतो लगेच तिथे शिरायला. असा विषय असतो. विषय काय ध्यानात ठेवा. जगन्नाथ पाटील, वय वर्ष 36, शेतकरी कुटुंब, पण शेती काळी ढोणानं अशी मजबूत मजबूत म्हणजे 20-25 एकराचा 22 एकराचा भाग आहे. तर असू दे. सोन्यासारखी 2 मुलं, एक मुलगी आहे 4थीला आणि एक मुलगा आहे लहान आहे. 11 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे. बायकोचं नाव आहे अवंती पाटील. गड्याची एक इच्छा होती, आणि गड्याच्या बऱ्याच इच्छा असतात, बऱ्याच लोकांना कळत नाही की बाबा माझी बायको लोकांच्या बांधायला गेली नाही पाहिजे कामाला. माझ्या बायकोला माझ्या शेतीत सुद्धा कष्ट नाही पडलं पाहिजे. हा, 10-15 बाया लावल्यात कामाला, बा तू सावलीला बसून राहा, कोणाला पाणी लागतं, कोणाला काय अडचण, पण तू काम करू नको. हा, गड्याच्या वाटाव देवाने मिशी दिली, उगच नाही दिली. त्याच्या मनात जर आलं ना तर तो काही बी करू शकतो. हा, काही बी म्हणजे चांगलं बरं का. हा, डाळिंब लावीन, द्राक्ष लावीन, लाखोनी खर्च असतो त्याला. मग गारपीट होती, काय होतं, कशी बी ताकद त्याची. पण बाईने धोका दिला की गडी खचतो. त्यांना ठेवा. निसर्गाने देऊन द्या, खचत नाही. सरकार तर काय मत देतं म्हणा, त्याच्याबद्दल वाद नाही. पण बाईने धोका दिला ना, घरच्या लक्ष्मी धोका दिला की गडी खचतो. हे पण लक्षात घ्या. हा जगन्नाथ पाटील, त्याची मंडळी, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. चौकोनी कुटुंब होतं. बायकोला मला रानात काम नाही करायचं, तू घरात असता, आणि मी बाहेरचं काय असेल ते बघतो. थोडी आर्थिक सुबत्ता होती, 4 पैसे घरात होते, दागिनं होतं, सगळं व्यवस्थित, कर्ज पाणी नव्हतं. मग ही जी अवंती पाटील आहे, इथून खरी या स्टोरीची सुरुवात होती. एक मुलगा 2 वर्षाचं, मुलगी 4 वर्षाची. तिच्या डोक्यात एका स्वयंपाक पाणी करून घ्यायचं, धुणं भांडी करायची, आपलं जाळून लुटून घ्यायचं, आणि 2 मुलांचं बघायचं व्यवस्थित. कारण ती काय अशी शाळेत जाती नव्हती किंवा काय, लक्ष ठेवायचं. एवढं चाललेलं असताना घरात म्हातारी होती. मग अवंती पाटील नुसती पोरं सांभाळायचं बी जेव्हा यायला लागलं, मग म्हातारीकडे ढकलून दिली. तुम्ही सांभाळा, लक्ष द्या, मी जरा आराम करते. मग कूलर लावायचा. त्या भागात उष्णता थोडी जास्त असते, जळगाव भुसावळ. कूलर लावायचा, गादीवर पडायचं, मग मोबाईल पुढे घ्यायचा. आधी तिला काही तपास नव्हता, पण तिच्याच बड्डेला नवऱ्याने मोबाईल तिने मागितला आणि त्याने दिला, असा विषय होता. जसा मोबाईल आला, भया हिला तर लाजच नाही, खुशाल सड्या दाखवती की याच्या बिहारच्या हे कसे असतात रील्स, तुम्हाला माहिती. नशीब आपली अजून चांगली महाराष्ट्रातली. हा, ती अजून ती चड्या दाखवत नाही बाया, पण तिकडं चलतं ती तुम्ही बघत आहे. फारच लाज सोडली यांनी. असं झालं तसं झालं. एक चांगलं मन आणि बाह्य समाज यांच्यातलं युद्ध चालू झालं होतं. हळूहळू त्या गोष्टीची तिला अवंतीला सवय होऊन गेली. तिची नजर उघडी बनत गेली. मोबाईल हा मानसिकतेवर, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मेंदूत 90% पाणी, हे माहिती आहे का. मग त्या पाण्यात त्या द्रवात आधी जे आईबापाचे संस्कार, लेकरांबद्दलची माया, नवऱ्याबद्दलचा जिव्हाळा,
माझं माझं कुटुंब, माझं हे माझं ते, मालकीनच होती ना. पण त्याच्यामध्ये हे जी संप्रेरक आहेत शरीराच्या आतली, ते पाहण्यात आलं. आणि तुम्हाला सांगतो, पाहायला लागलं की आपल्याला किती सातबारा येईन, आपल्याला किती कर्ज आहे, किंवा काय करायचं, किंवा पोरग उठण आता त्याला दूध पा ही डोक्यात येत नाही. फक्त माणूस गुंग होतो त्याच्यामध्ये, गुंग. हा, ठोक्या करताना कसा माणूस 15-20 मिनिटं काय कळत नाही बा, हा जेव्हा ते नियार होईन तेव्हा सगळं कळते, तसा प्रकार. ही गुंग हो झाली त्याच्यामध्ये. मग आपण रील्स नाही काढायच्या, काय नाही करायच्या, पण फेसबुकच्या माध्यमातून कुठेतरी मैत्री करायला काय हरकत आहे. मग स्वतःचा प्रोफाईल, ते फोटो, हाय हॅलो. आणि मग 11 वर्षाच्या प्रपंचामध्ये नवऱ्याचं असणं, नवऱ्याचं दिसणं, नवऱ्याचं जवळ येणं, नवऱ्याचा स्पर्श, नवऱ्याचं बोलणं, आला असं थोडा कंटाळा गेला. नवीन पाहिजे, समथिंग एक्स्ट्रा. तुम्हाला कळायचं नाही, समथिंग एक्स्ट्रा हा लय वेगळा प्रकार असतो. की मानवी शरीर, मानवी मेंदू असा बंगडी असू नाही तर बाय असो, असा बनवलाय की तेच पानाचा काटाळा येतो. पण इथं पर्याय नाही बरं का, ध्यानात ठेवा. हा, इथं म्हणजे जेवणात तुम्ही बदल करू शकता. तुम्हाला उदाहरणार्थ भेंडीची भाजी फार आवडती या, चांगला कुटबीट टाकून लसणाचं बेसनाचं अशी कुरकुरीत भेंडी बनवायची, भाकरी चपाती बरं काय असेल ते हाणायची व लय आवडते. एकदा खाताल, दोनदा खाताल. तुम्हाला रोजच जर वड्या सोडत तुम्ही जाळून द्या भाऊ तिचा. ती लाळपडी गंगा, आमच्याकडे काय लोक भेंडीला लाळपडी गंगा असं म्हणतात. लाळपडी गंगा बंद करून टाका. हा, ही ती बाजारातून आण नको आता, असा प्रकार. तसं काही जणांना 11 वर्षाचा प्रपंच झाल्यानंतर गेला त्या नवऱ्याचा थोडा कटळा आला. आणि आतलं काही कोण शासन दरबारी सांगत नाही किंवा एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्टेशन कोणी आतल्या विषयावर जास्त माहिती घेतली जात नाही, तो कायदे असा भागही नाही. ते चौकशी करताना पोलिसांनी असा विचार करा, म्हणजे मला असं वाटतं की नवरा असताना त्याचं टायमिंग कमी होतं का. पहिले महिला कॉन्स्टेबलने विचारू द्या त्या बाईला गुन्हा घडल्यावर, काय तुला कमतरता होती की नवरा सोडून तुला दुसरा आवडायला लागला, बस सांग बा तू जरा. ध्यानात ठेवा, आपल्याकडं ठोकाळ गोष्टी काम होतं, त्याच्या अंतर्गत अंतिक काम डॉक्टरांचं, मानसोपचार तज्ञांचं आहे. समुपदेशन म्हणतात त्याला. आमच्यासारखी 4 बॉम्ब बालणारी हे डीपमध्ये जाऊन लोकांना जागृत केलं पाहिजे, सावध केलं पाहिजे. ही जी अवंती पाटील आहे, सगळं कसं व्यवस्थित असताना हिला असं वाटलं की वेगळ्या आवाजाचा, वेगळं बोलणारा कुणीतरी असावा. इथं खरा फॉल्ट झाला, ध्यानात ठेवा. म्हणजे रेल्वे एकदा तिचं अस्तित्व आहे ना, ती किती प्रचंड वजनाची असू द्या, स्पीड असू द्या, काय असू द्या, काय तिची शान रबाब रेल्वे धाड 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 करतात, पण तिचं अस्तित्व जोपर्यंत ती पटरीवर आहे तोपर्यंतची. ती अशी जंगलातून रानातून म्हणजे रूळ सोडून पळन का, सेम तसं झालं. बाईने रूळ सोडला. मग एक मागितलं की 1000 आहेत. अखिल भारतीय ठोकेकर संघटना चे लाखो सदस्य आहेत, आणि तेवढेच नाही तर ते करण्यास इच्छुक असे करोड आहेत, जे आता चांगले आहेत. पण त्यांना जर चालून एखादा आलं ना पाखरू, बाबा याची पार त्या पाखरासाठी याची पाखाड तुटली तरी हरकत नाही, चुंगी सकट चुंगी कापून येईल तरी हरकत नाही, पण तो काय माग हटत नसतो. त्याची अशी ती गुप्त आणि सुप्तपणे असणारी ठोकेकर संघटना. त्याच्यात एक सदस्य होता माजी पदाधिकारी, त्याचं नाव आहे सुभाष, शिरपूरचा आहे. असू द्या. हा 26 वर्षाचा बालिंगा आहे. बालिंगा म्हणजे कळतं ना तुम्हाला. हा बालिंगा 26चा, याचा सावता 36चा. सावता कळतो ना तुम्हाला, सावता म्हणजे त्या अवंतीचा नवरा. 10 वर्षाचा फरक. अवंतीचं वय 30 वर्ष, हा 26चा. 4 वर्ष रगाट हत्यार, बेस्ट टायमिंग. त्याला काय, पण एक फॉल्ट असा होता, ह्या सुभाषचं लग्न झालं होतं, त्याला एक लहान लेकरू होतं. हा, असा विषय होता. मग त्या सुभाषला कळायला पाहिजे महाराज, ती फेसबुक मंत्री फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आमक तमक, की आपल्याला बायको आहे, नीट चालावं ना. बरेच जण चालतात अशातला भाग नाही, पण काही अशी वळवळ आणि वळवळवाल्याचा काटा बसावा नियतीने, स्टोरीने सांगावं. हा, करा वळवळ. आता इथं काय झालंय, घरात बायको असून सोडून हे सुभाष आणि ही अवंती गॉट मॅट जुळलं बा. जुळलं तर जुळलं, मोबाईलवर जुळलं.
आणि 5-50 किलोमीटरचं अंतर म्हणजे काय नाही, लिटर जायला लिटर यायला. 2 लिटर टाकलं ना पॅशनमध्ये, गाडी बागाठ ठोक्या करून घरी. लय अवघड लोकांचं. त्यांचं नुसतं बोलणं चालू झालं आणि त्या बोलण्यातून ती एकमेकाचा आवाज, एकमेकाचा काय यांना इतकं आवडलं. म्हणले आता शरीराला शरीर बेडायला पाहिजे बुवा, त्याशिवाय मजा नाही. त्यांनी दोघांनी आपापल्या प्रपंचाचा विचार केला नाही. झाला चालू रंगारंग कार्यक्रम. आता तो इतका व्हावा. आता कसं असतं, प्रत्येक पुरुषाची संबंध करण्याची पद्धत ही वेगळी असते. आता आमच्या पंचक्रोशीत नाव नको सांगायला, संध्याकाळी मांडणाला बसले. एक 4-5 जणांचा खिस्सा होता तुम्हाला सांगतो. हे म्हणले XYZ या ठिकाणी आपल्याला संबंध करण्यासाठी जायचं, पैसे देऊन विकत, तिथं काय असं नांदीलाबाद नाही. असे बुधवार पेठेसारखं होती. बुधवार पेठे व्यतिरिक्त पण बऱ्याच ठिकाणी धंदे झाले, ध्यानात ठेवा. ही बोलेरो गाडी होती, त्याच्यात 4 जण गेले बा. आणि त्यावेळेस रेट 200 रुपये. पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. या घाबरायचं. त्याचं नाव पाक्या होतं. म्हणले तू जा, ती घाबरायचं. मग ते म्हणला मी बोलवून देतो, ते इथं बसला येऊन जा. ते म्हणला मी पहिलीच वेळ बा, मला भीती वाटते बा, आमकं बा. लावला त्याला हातामध्ये यांनी. पैशाचा विषय नसतो अशा गावात, लोक किती देतात, जमीन विकून देतात तर ही किरकोळ आहे. ती गेल्यानंतर त्याचं काय झालं का नाही माहिती नाही, पण ती ज्यावेळेस बाहेर आलं, ती बाई बी बाहेर हसत आली. बाई म्हणजे एक 20-22ची पोरगीच म्हणा, ती बी हसत आली. ह्या तिघांना प्रश्न पडला, याला आपण गेलो, आपलं काम झालं, माघारी आलो. हा गेला, हे माघारी आला. ती बाई हसते, हा हसतोय. आला आपल्यापेक्षा काय वेगळा करतोय का काय? तुम्हाला सांगितलं प्रत्येक गाड्यात पद्धत वेगळी असते. कोणाचं काय असं नाही, चांगलीच असते, वांगली बी असते. ह्याच्यातल्या एक जणांनी 100 रुपये परत त्याची बाई हसत होती त्याच्या हातात दिला. म्हणला होय तुम्ही एवढं हसताय कसं काय, काय केलं ह्याने, काय केलं? कारण ती विषय 100चा नव्हता, विषय संबंधाचा नव्हता. त्याला आयुष्यभर चिडवण्यासाठी त्यांना वाटतं, मित्रांना वाटलं ह्याला काहीतरी आपल्याला माहिती मिळेल बुवा, याला ही नाही तर मग दे पार्टी, आमकं तमकं लागलं पुढे. ती बाई जी म्हणली, आता ती काही इथालची नव्हती, म्हणजे बऱ्याच वेळा नेपाळ, बांगलादेश तिकडच्या बी येतात, लक्षात ठेवा. म्हणजे अजीब आदमी है, और नाभि में उंगली डालता है, 10-10 मिनिट तक डालता है. ही ती एकमेकाकडे बघायला आईला म्हणला ही नाही प्रकार. त्याला साईडला घेतला. चला म्हणले आपलं इथून आता काम झाले ना. हे बिंबीत बोट घालायचं काय प्रकार आहे म्हणलं. नाही म्हणला मला सवय आवड आहे, मला मी काय करीत नाही म्हणला, पण मला आवडतं बा म्हणला. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढा की प्रत्येक पुरुषाची पद्धत वेगळी असते. बऱ्याच पुरुषांची पद्धत, त्याच्यात ज्यांनी PhD केली, माझी डबल PhD समजा, पण तुमचं सांगतोय, ज्याच्यात त्यांनी PhD केली त्याच्यात त्यांना असे स्पॉट माहीत असतात, असे जागा, साधं म्हणजे मान असून द्या, साधी मान स्त्रीची, तुम्ही हाताने खाजावलं तरी काय होणार नाही, तुम्ही असं चोळलं तरी काय होणार नाही. मग तुम्ही नुसती फुंकर जरी मारली त्याच्यावर हवेची तरी ती स्त्री शहारून उठणार. ही एक टेक्निक असतं, लक्षात घ्या. कुणाचा पद्धत कशी, कुणाची काहींची पद्धत अशी आहे, म्हणजे इतके ॲडव्हान्स असतात की ती बाई त्या पुरुषासाठी पागल होती अक्षरशः. कारण ती नवरं जेवढं असतं, ती काही पर्यंत लगेच तंबू उचला की तंबूत लगेच माघारी गेले, खलास. ही असली लयत, सुधरा जरा, न्यारवा, पळून जात्या बायका, ध्यानात ठेवा, नाही तर ठोक्यात ठेवत्या, डोक्यात ठेवा. ही संबंध, ही प्रक्रिया सायलेन्स आहे, ती फास्ट नाही आहे. हा वेळ देऊन करण्याची क्रिया आहे. त्यावेळेसच दुरीत चालणार कार्यक्रम. रेल्वे कशी रुळाव चालणार, मग खाली जात नाही, तर समजून घेत जा. ही जी घटना आहे अवंती, ह्या अवंतीला हादर ठोकेकर भेटला आहे सुभाष. याची प्रक्रिया आवडली पण नवऱ्यापेक्षा, शिवाय 4 वर्षांनी कमी झालं चालू. किती दिवस चालावा महाराज, सोपं नाही एवढं. 4 वर्ष, 4 वर्ष चालल्यानंतर पोरगी जरा मोठी झाली तर त्या का, म्हणजे तिला असं जाणवलं 4 वर्षानंतर की बाबा ही आता थांबायला पाहिजे कुठतरी, लेकरबाळ मोठी व्हायला पाहिजे. 4 वर्ष बिनडोक, नवऱ्याला सुद्धा तपास नाही ह्या जगन्नाथला, नसून द्या. ह्या 4 वर्षात एक घटना घडून गेली, ती फार महत्वाची. ह्या सुभाषच्या बायको आणि त्याची जी लहान छोटी मुलगी होती,
शनी तिच्या प्रेमात इतका अवंतीच्या प्रेमात नवरा सुभाष एवढा बुडून गेला. यांनी एक घोळ केला आणि त्या नियतीने तो करायला लावला, कारण बुद्धी तशी सुचली की म्हणली गोळ झाला म्हणायचं. काहीतरी होणार. जत्रत गेला, यात्रा जात्रा उरूस गावाचा, आणि तिला फोन केला. एक ठिकाणी ती नाही गोंधून घेतात, निघत नाही काही केलं तरी. ती गोंधळ कार्यक्रम चालला होता. लगेच सामानाला फोन केला, अवंतीला. म्हणला, अवंती, तुझ्या नाव माझ्या हृदयावर मी कोरणार आहे आता, आणि फोटो काढणारे सेल्फी तुला पाठवणारे, इतका मी प्रेम करतो. आणि ती गुतलंच होतं तेवढं. रिस्पॉन्स चांगला असन, ती मेलेली पडत नसन, ती वरखड वरवड घेत असन, तुम्हाला आतलं काढायचं नाही. लई दुनियाचा अवघड आहे भाऊ. आईला पांडुरंगाने मला काय काम दिले बा तुम्हाला यातलं सांगायचं, अवघड जाऊन ती मला त्रास होतो. मग आता हिथं काय झालंय, ती म्हणली गोंदणे काय एवढं सोपं आहे का? आम्ही गोंदतो, आम्हाला माहिती आहे, कपाळाला गोंदतो किंवा हातावर गोंदतो, ओम टाकतो, कुठं काय. ती जात नाही, मरेपर्यंत जाते, सरनाथच जातो गोंदल्याला डायरेक्ट. म्हणला, तू माझ्या प्रेमाची परशापती काय, तुझ्यासाठी काय पण, कधी पण, कुठं पण, किती पण, हे बघ गोंदतो. त्या छाताडाव त्यांनी हिथं आपला हे छातीला आमा असतो का गड्याचा, तिथं त्यांनी अवंती असं मराठीत गेलं बा, करून घेतलं. आता ती बन्यालाची पट्टी अशी असते ना, बन्याला आपण घालतो ती, तर ती तिकडं वजा खायचा, पण अबी दिसायचा आणि तबी दिसायचा. आईला हिच्या डोक्यात नाही. आता हे खेळणी आहे तिचा. म्हणून म्हणलं, अध्यात्माशी कनेक्ट राहा. जय मा बागलामुखी. फक्त तीच तारू शकते, दुसऱ्या कोणाचं काम नाहीत. झालं भाऊ. 2-4 दिवसात आता बायकोपासून तुम्ही पेल्याला जाखत नाही, तुम्ही काय कुठं केलेलं जाखत नाही, कारण नवऱ्याचं परफेक्ट ॲनालिसिस फक्त बायकोकडं असतं. इंग्रजी सुद्धा मला घेतं कवा. तिने तर ती बघितलं आणि ती बघितलं. भया म्हणले, आपल्या पुरीचं नाव टाकलं का काय आहे बा? तिने तर ते बघितलं बा, आणि मग काय थोडा कालवा होतो. तुम्हाला माहिती कालवा कसला होतो? तिच्या डोक्यात खटकीच बसली. मी माझ्या आईबापाला सोडून तुझ्याबरोबर लग्न केलं, तुला माझं सर्वस्व दिलं, शरीरासकट मन खाणं पिणं काढलं. तू हागून नेसले, अंडरपॅन्टी सुद्धा धुतले मी. बायांचं बोललं टाइम आलेलं यंगराट. बायको तिला काय, तिचा हक्क ना अधिकार बी, घरची लक्ष्मी. तिने असा खासकावला. ही कोण? ही सटवी कोण? मला तिचं नाव दाख नाही. तिच्या जिंजेवर पाटल्या तर मला 2 बापाने काढले. आईला म्हणला, बेकार काम झालं, बायको तर वैतागली, आता काय करावं? मला तिचं नाव सांग, कोण आहे, काय आहे, आमकं तमकं. मग बायकोच्या डोक्यात अक्कल पिटली. लगेच आईला फोन केला, भावाला फोन केला. याचं ही थेरं चालल्यास, कोणत्या तरी बायाचं नाव टाकले आणि सांगा ना बी कोण काय. मग भावाने तिकडून सांगितलं, पॅटर्न आहे का मोबाईल, पॅटर्न झालं, इनकमिंग आउटगोईंग कोणाचं आहे बघ, काय कोण नंबर बघ. मग बायको टूप पिटली. म्हणजे तसं टूप जरा येजलेच असते, पण पिटली मग टायमाला. हा जो आपला की मोबाईल घेतला, पॅटर्न नव्हता, बघितलं अवंतीचे कॉल सगळी, ही तिचा नंबर लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी हा गेला बाहेर की त्या सुभाषचा बायकोचा फोन अवंतीला, कोण आहे तू, काय आहे? ती माझी काय काम आहे आमचं. हिला अंदाज लागा नाही तर हिला अंदाज लागा. तिला खतरनाक परिस्थिती तुम्हाला सांगतो. 2 महायुद्धे लढणार होते आणि यांचं इतकं ही दात वट खाऊ फ्रॅतोड्यात तयारी यायची. तिले बेकार ह्यांच्या बांधणार पडायचं नसतं बरं का गाडीने देणार ठेवलं, लांबून आपलं तर माझ्या बघायचं बा, डोक्याला ताण नको. 2 बायांच्या बांधण्यात रेल्वे एसटीत कधी पडायचं नाही तुम्हाला सांगतो. महिलांच्या बांधण्यात महिलांना पडून द्या, त्यांना बाजूला काढून द्या. आता तुम्ही नुसता दंडाला स्पर्श करून केला ना तर विनय भंगात गुन्हा तुमच्यावर लागल. सोपं नाही. ह्या 2 योद्ध्यांचं इतकी लढाई कच्चून झाली. हिला म्हणलं तू कुठं राहतील, तिला म्हणलं ती काय एकमेकाला सांगा ना. पण त्या सुभाषच्या बायकोची खात्री पटली की आपल्या नवऱ्याची ठेवलेली बाई ही, तिचं नाव हे छट्टी कोरले. लय खासकावला. माझं नाही कुरुशी वाटलं बाई तुला, मी नाही चालत वय तुला, असं तसं. ती बयाच लय यंगराट होती आणि तिचं बिचाराचं काही चुकत बी नव्हतं. बायको असताना त्यांनी तुला काय प्रयोग करायचे माझ्यावर करणार, बायको आहे ना, तिकडं बाहेर कशाला. शी आता प्रेमात वेळा झालेला तिच्या अवंतीच्या, काही विषय दिला नाही. ह्यांनी म्हणला, म्हणजे आता होतच नवरा बायको, एकदम मुसखाडीत थांबल्या, पाटकुनी बेगा भरल्या, काही ठेवलं नाही. परकर लांघा भिंगा सगळं घेतलं बरोबर. हे दांडकं मारलं, डायरेक्ट माहेर आला. 3ऱ्या दिवशी तर 408ची वकिला थ्रू नोटीस घटस्फोटाची. पोरी सकट गेली
आणि घटस्फोटाची नोटीस झाली होती. कोर्टाचा विषय असतो की कोणाचं भांडण म्हणते 6 महिने कोर्ट घटस्फोट काय करीत नाही. 6 महिने फक्त कोर्टाचा उद्देश असतो, कायद्याचा असा उद्देश असतो की काही कारणात तुम्ही लांब व्हा, 6 महिन्यात काहीतरी बदल होऊन विचारा, त्यांनी एकत्र यावं परत, हा उद्देश असतो. घटस्फोट शक्यतो होऊच नाही असं कोर्टाला वाटतं. पण आता त्याला इलाज नाही. हे एकदा बाई बिघडली की ती ब्रह्मदेवाला नाही का तुम्हाला आम्हाला काय ऐकायची, ती पोरी गाणगाण बोलणार काय. लय लय मग शेकडो फोन ऐकतो मी आपल्या सबस्क्रायबर, कोण कशी करते कोण कशी बिघडली ना, ती नाही लग्न केलेलं बरोबर, ती बिघडलेली गाळ्यात पडतो आणि ते काटा काढी ती, तिला मोकळं सोडावं, तिचं नशीब बनती, डोक्याला ताण नको. शी घटस्फोट झाला त्यांचा 7-8 महिन्यात. 4 वर्षाच्या अनैतिक संबंधात हिचा घटस्फोट गेला. ह्यो झाला मोकळा. आता बायको गेली, पोरगी गेली, मोकळा सांगते. 4 पैसे कमवायचे, कामधंदा करायचा आणि आवंती पैसे जाऊन शॉट टाकायचा, एवढंच काम ह्याला. असं तर राहिलो जगाची बघा. भवितव्य नाही, भूतकाळ नाही. भूतकाळ तर सगळं फक्त रंगारंगासाठी जगत होता गडी, असं धरून चाला. नियती काही कुठे गेले नाही, सगळं ती पाहत होती. बायको ते गेलीच, पण नियतीने एक जबरदस्त गेम टाकला आणि तो फासा असा की कोणाला उलगाडता येणारा नव्हता. मेन आवंतीने शिष्टान हलावलं. म्हणजे कसं माहितीये का, आवंतींच्याच डोक्यात विचार असा आला, पोरगी मोठी व्हायला लागली, आता हसबेत हे आपल्याला नको, आपला नवरा आहे काय सुंडरीत कुंडरी, अजून काय कोणाला माहिती नाही, काय नाही काय नाही, शेला नकोच बा. आणि स्त्रीच्या नाहीचा अर्थ फक्त नाही असं तुम्हाला माहिती. आता खटकी बसली की बसली, पुरी पाचर खैराची खुटी. याला म्हणले गुढीच सांगितलं. आला असं लॉजवर आमक इकडे कुठे भेटायचं तिथं शर्ट बीट झाल्यावर त्याला सांगितलं, आता भास्कर, आता तुझा तू माझा मी, जाऊन दे गाडी. घ्यायला मला जाऊन दे गाडी, तुझ्या इतकं प्रेम आहे की इथं कोरलं, तुझ्या एवढं प्रेम आहे की बायको सोडून गेली, घटस्फोट झाला, माझ्या पुऱ्या जिंदगीचं वाटलं झालं तुझ्यासाठी, तू आता असं म्हणते काय जाऊन दे गाडी. म्हणले मी म्हणले होते का तुला की मी तुला आयुष्यभर तुझ्या संग लग्न करते व काय, फक्त तुझं एक नेचर, तुझं एक फिटिंग, तुझं काय असेल ते टायमिंग मला आवडलं म्हणून मी हे प्रेम माझंही होतं. याचा अर्थ असा नाही की मी प्रपंच सोडून, माझं तुझ्यावर प्रेम आहेच, पण तुझ्यापेक्षा 10 पट माझ्या प्रपंच हवे. ताईंनी तर हाणली बा पलटी. आता ते आईला मला आता काय करावं, प्यायला गेलं आणि तुप जायचं मागं आलंय, आणि आता का उशी घेऊन झोपावं लागत आहे का काय, ही गाड्याचं असं आहे बरं का. हा त्यांना काय सुधारणा त्या दोघांची. म्हणली झालं ते गेलं, जाऊ दे गाडी. याची गाडी आली बा 30-40 आली बघा आतमध्ये. म्हणलं अवघड झालं, आता तुटलं का काय माझं लपड. तुटलंच. बाई फोन उचला ना, नंतर टाकला ब्लॉकला. हा बेकार काम. काय करावं काय करावं काय करावं. ह्यानी असा निर्णय घेतला सुभाषने, हम तो डूब जाएंगे सनम साथ में तुम्हें भी लेके जाएंगे. याचा अर्थ असा होतो, एखाद्या बारीक सारीक पोरावानी तू मरेपर्यंत माझ्या चुंगीत ताकद आहे तोपर्यंत तू मला मिळाली पाहिजे, आणि ते मला मिळत नसेल, बाल हट्टासारखा प्रकार, तो तुलाही मारणार आणि मी मारणार. अशा सुद्धा मानसिकतेची लोक आहेत. गावठी कट्टा उत्पन्न केला त्यांनी, म्हणजे विकत घेतला असं. त्या गावठी कट्ट्या जवळ ठेवून हा 28 फेब्रुवारी या रोजी दुपारी तिच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर नवरा काय घरी नव्हता, म्हातारी होती तिकडे, बारखाली पोरं होती. त्या खोलीमध्ये दोघांची खडाजंगी. म्हणला 1.5-2 महिने झाल्यात माझा फोन नाही, मला ब्लॉकला टाकले. माझ्या आयुष्यात वाटलं करून तू जगू शकत नाही. म्हणला मी तुला आयुष्यभर सांभाळायला तयारी, एक तर संबंध हायाशीच ठेव, नाही तर तुला मी मारणार. मला काढला पिस्तूल गाडीने. तर बायकोला वाटली कायच मारते, त्या बाईला अवंतीला वाटलं कायच मारते काय. तिने दिले. म्हणली नाही म्हणजे नाही, तू निघायच बघ इथून, तुझा माझा संबंध नाही, काय नाही काय नाही. मग टेम्परामेंट हल्लं. यांनी एक गोळी तिच्या डोक्यात घातली. डोक्यात गोळी म्हणजे तुम्हाला माहिती काय होतं, आवाज झाला, बायपली रक्ताच्या थारोळ्यात. दुसरी स्वतःच्या डोक्यात घातली. हा त्याला काय, ती पिस्तुले ती बी खलास, ती कट्टा तिथंच पडल्या, सगळं झाला कालवा, सगळं कळलं. पण ह्या घटनेमुळे आता अख्ख्या महाराष्ट्रात विषय झालाच ना तो, लक्षात घ्या. फक्त एकट्या मोकळ्या वेळेत, फावल्या वेळेत नवरा कामावर असताना स्वतःच्या भावनांच्या नियंत्रण ठेवता आल्यामुळं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मोबाईलच्या आहारी जाऊन हा कार्यक्रम जरा जरा ठेवा. अखंड महाराष्ट्रातल्या माता बहिणीला माझी विनंती आहे की त्याचं असणं दिसणं त्या मोबाईलचं फक्त टाइमपास म्हणून घ्या.
सगळ्यात जास्त किंमत तुमच्या स्त्रीत्वाला आहे, तुमच्यात असलेल्या भगवतीच्या आशीर्वादाला आहे, अधिवासाला आहे, तुमच्या नवऱ्याला आहे, तुमच्या पोराला, तुमच्या प्रपंचाला आहे. अशी नका पाळी येऊन देऊ की तुम्हाला मायराला 10 रुपये मागावं लागलं असेल तुमच्या पप्पासाठी. अजिबात नाही. त्याच्यामुळं दाशीच्या राणी बाळ पाठी दामोदर पाठीची बांधून लढली होती, तसं लढा. पण स्वतःच्या नवऱ्याला अंधारात ठेवून लफडी जपटी काय करू नका. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. आता काय सांगू. रामकृष्ण हरी माऊली.